मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार भक्तांनो, बघा उद्या 5 नोव्हेंबर 2025 वार बुधवार। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की उद्या कार्तिक मासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस। बघा उद्या कार्तिकी पौर्णिमा। खरं तर कार्तिकी पौर्णिमेला आपण त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतो। हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात देव दिवाळी म्हणून साजरा केला जातो। बघा वर्षभरात येणाऱ्या ज्या 12 पौर्णिमा असतात त्यापैकी काही पौर्णिमा ह्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात। त्यापैकीच ही त्रिपुरारी पौर्णिमा जी आहे ही लक्ष्मी प्राप्तीसाठी घरात अखंड सुख समृद्धी ऐश्वर्य प्राप्त करण्यासाठी आपल्या घरात प्राप्त असणाऱ्या लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी आपल्या घरामध्ये असणारं जे काही दारिद्र्य आहे त्याचा नाश करण्यासाठी घरातील प्रत्येक कोपरा आणि कोपरा धनधान्याने भरून राहण्यासाठी ही त्रिपुरारी पौर्णिमा अत्यंत महत्त्वाची पौर्णिमा मानली जाते। या दिवशी असंख्य लोक आपल्या घरातील प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये दिवे लावतात। या पौर्णिमेला दीपदानाचं महत्त्व हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। त्याचबरोबर हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी खास असल्याने या दिवशी लक्ष्मी स्वरूप वस्तूंची खरेदी करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बघा अशा काही वस्तू सांगणार आहे ज्या उद्याच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरात आणायच्या आहेत। या 5 वस्तूंपैकी एक जरी वस्तू तुम्ही उद्या त्रिपुरारी पौर्णिमेला आपल्या घरात आणली तर त्या वस्तूसोबत माता लक्ष्मी तुमच्या घरात वास करेल। त्या वस्तूसोबत माता लक्ष्मी तुमच्या घरात स्थिरावेल। घरात बरकत येईल, घरातील प्रत्येक व्यक्तीची प्रगती होईल, यश सुख समृद्धी हे सगळं काही तुम्हाला प्राप्त होईल। आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बघा उद्या कार्तिक स्नानाचा शेवटचा दिवस आहे। कार्तिक स्नान हे खूप पवित्र मानलं जातं, त्यामुळे प्रत्येकाने लवकर उठायचं आहे। अंघोळीच्या पाण्यात थोडंसं गोमूत्र गंगाजल पंचगव्य घालायचं आहे। स्वच्छ पवित्र स्नान करायचं आहे। अंघोळीचं जे पाणी आहे त्यामध्ये थोडंसं गोमूत्र घालायचं आहे, थोडंसं गंगाजल घालायचं आहे, एक चिमूटभर हळद घालायची आहे आणि तुमच्या घरामध्ये जर पांढरे तीळ असतील तर पांढरे किंवा काळे थोडेसे तीळ सुद्धा घालायचे आहेत। या पाण्याने पवित्र स्नान केलं की त्याच्यानंतर छान वस्त्र परिधान करायचे आहेत। सगळ्यात पहिले तुळशीच्या समोर दिवा लावायचा आहे, उंबरठ्याच्या समोर दिवा लावायचा आहे आणि देवघराच्या समोर दिवा लावायचा आहे। यानंतर दिवसभरामध्ये आता मी ज्या वस्तू सांगणार आहे त्या सकाळपासून रात्रीपर्यंत कुठल्याही वेळात तुम्ही तुमच्या घरात आणू शकता। सगळ्यात पहिली वस्तू जी आहे ती म्हणजे कमळ बीज। बघा कमळाचं बीज हे माता लक्ष्मीचं आसन आहे। कमळ हे माता लक्ष्मीला विशेष प्रिय आहे। माता लक्ष्मीला स्थिर करायचं असेल तर उद्या त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी कुठूनही काहीही करून जिथे पूजेचं साहित्य मिळतं अशा दुकानातून एक कमळाचं बीज खरेदी करा आणि हे आपल्या घरी आणा। जे कमळ बीज घरी आणलेलं आहे ते स्वच्छ पाण्याने छान धुवा। त्यानंतर स्वच्छ पाणी घाला किंवा तुम्ही पंचामृत घातलं तरीही चालेल। स्वच्छ ते धुवून घ्यायचं। आता हे कमळ बीज जे आहे ते माता लक्ष्मीच्या समोर देवघरात माता लक्ष्मीची मूर्ती फोटो जे काही असेल तिथे माता लक्ष्मीच्या समोर हे कमळ बीज ठेवायचं। त्या कमळ बीजावरती थोडंसं हळदी कुंकू अर्पण करायचं। धूप दीप ओवाळून घ्यायचं म्हणजे त्याचं पूजन करून घ्यायचं। त्यानंतर हे कमळ बीज माता लक्ष्मीच्या समोरून उचलायचं, लाल रंगाच्या फडक्यामध्ये ते बांधायचं। तयार केलेली पोटली आपल्या हातात घ्यायची आणि त्या कमळ बीजावरती लक्ष्मीची सेवा करायची। एक वेळा शिवसूक्त म्हणायचं, एक वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं, एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप करायचा आणि त्याच्यासोबत फक्त एक वेळा माता लक्ष्मीचं जे गायत्री मंत्र आहे फक्त गायत्री मंत्र ते गायत्री मंत्र म्हणायचं। ह्या सगळ्या सेवा करून झाल्या की त्याच्यानंतर हे जे कमळ बीज आहे हे उद्या पौर्णिमेला संपूर्ण दिवस रात्र माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचं। पौर्णिमा समाप्त झाली की परवाच्या दिवशी म्हणजे गुरुवारच्या दिवशी माता लक्ष्मीच्या समोर ठेवलेलं हे कमळ बीज उचलायचं आणि आपल्या कपाटात तिजोरीत किंवा जिथे तुम्ही सोनं नाणं ठेवताय तर त्या ठिकाणी ठेवायचं। आयुष्यात कधीच पैसा कमी पडणार नाही किंवा कधीही तुमच्या घरामध्ये गरिबी किंवा दरिद्रतेची वेळ येणार नाही। आता दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे कवडी। बघा कवडी ही माता लक्ष्मीचं स्वरूप मानली जाते। जसं लोहचुंबक हे लोखंडाला खेचतं तशी कवडी ही पैशाला खेचते। कवडी ही पैसा आकर्षित करते। उद्या कुठेही बाजारामध्ये किंवा पूजेचं साहित्य मिळतं त्या ठिकाणावरून एक छान पिवळी किंवा सफेद रंगाची कवडी तुम्हाला विकत आपल्या घरी घेऊन यायची आहे। जी कवडी तुम्ही घरी आणलेली आहे
ती तुम्हाला सगळ्यात आधी स्वच्छ पाण्याने धुवायची आहे। माता लक्ष्मीच्या समोर ही कवडी तुम्हाला ठेवायची आहे। त्या कवडीवरती सुद्धा हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, धूप दीप तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे आणि ही कवडी तुम्हाला संपूर्ण दिवस रात्र माता लक्ष्मीच्या समोर ठेवायची आहे। आता जेव्हा पौर्णिमा संपेल म्हणजे गुरुवारच्या दिवशी ही कवडी तिथून उचला आणि ही कवडी तुम्ही तुमच्या कपाटात, तिजोरीत किंवा पैशांच्या पाकिटात ठेवा। आता तिसरी जी वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे कुठेही बघा, कुठेही किराणा दुकान असेल किंवा साधं सुद्धा कुठलंही दुकान असेल तिथे लवंग मिळतं। लवंग हे माता लक्ष्मीला विशेष प्रिय मानलं जातं। लवंगाच्या उपायाने माता लक्ष्मी खेचली जाते, आपल्याकडे असणाऱ्या धनाची समस्या पटकन दूर होते। लवंग हे भगवान श्रीहरी विष्णूंना सुद्धा विशेष प्रिय असतं। लवंगाचा जो सुगंध आहे तो माता लक्ष्मीला आकर्षित करतो। म्हणून उद्या त्रिपुरारी पौर्णिमेला तुम्हाला बाजारातून एक 10-15 रुपयाचे लवंग विकत आपल्या घरात आणायचे आहेत। जे लवंग तुम्ही आणलेले आहेत ते तुम्हाला एका लाल किंवा पिवळ्या किंवा मौली धाग्यामध्ये कलाव्यामध्ये तुम्हाला ते बांधायचे आहेत। 7 लवंगांची माळ तुम्हाला छान तयार करायची आहे आणि ही लवंगांची माळ इच्छा व्यक्त करून माता लक्ष्मीच्या गळ्यात अर्पण करायची आहे। संपूर्ण पौर्णिमा संपेपर्यंत ही माळ माता लक्ष्मीच्या गळ्यात ठेवायची। पौर्णिमा समाप्त झाली की गुरुवारच्या दिवशी ही माता लक्ष्मीच्या गळ्यात घातलेली माळ काढून घ्यायची, आपल्या तिजोरीत, कपाटात, पैशांच्या पाकिटात किंवा पतीच्या पैशांच्या पाकिटात ठेवून द्यायची। बघा, जर त्रिपुरारी पौर्णिमेला लवंगाची माळ माता लक्ष्मीला घातली आणि ती माळ जर तुम्ही तुमच्या सोबत ठेवली, ज्या ठिकाणी ठेवाल तिथे बरकत येईल, ज्या ठिकाणी तुम्ही ठेवाल तिथे लक्ष्मी स्थिर होईल। आता चौथी वस्तू जी आहे ती म्हणजे तुरटी। तुरटी ही माता लक्ष्मीला विशेष प्रिय आहे। तुरटी सुद्धा धन खेचून आणते, घरात असणाऱ्या अवलक्ष्मीचा, दारिद्र्याचा नाश करते। तुरटी कुठेही तुम्हाला सहज मिळेल। एक छान तुरटीचा खडा खरेदी करायचा आहे, आपल्या घरी आणायचा आहे। ज्यांच्याकडे चांदीचं काही भांडं असेल, चांदीचं निरांजन असेल किंवा चांदीचे डबे असेल, त्यांनी त्या चांदीच्या गोष्टीमध्ये ही तुरटी ठेवायची आहे। तुरटी चांदीच्या त्या कुठल्याही गोष्टीमध्ये ठेवायची। ज्यांच्याकडे चांदीची कुठलीच गोष्ट नाहीये त्यांनी पंचधातू किंवा पितळेचं भांडं घेतलं तरीही चालेल किंवा एखादं लाल फडकं घेतलं तरीही चालेल। जे काही तुम्ही घेतलेलं आहे ते देवघराच्या समोर ठेवायचं। ही तुरटी त्या कापडावरती किंवा त्या चांदीच्या भांड्यामध्ये ठेवायची। तुरटीची पूजा करायची, हळदी कुंकू अर्पण करायचं, अक्षता अर्पण करायच्या, थोडे त्या तुरटीवरती म्हणजे तांदूळ अर्पण करायचे, धूप दीप ओवाळून घ्यायचं आणि ही तुरटी चांदीच्या डबीत घातली असेल तर झाकण लावायचं। समजा तुम्ही कापडावर, लाल कापडावर ठेवली असेल तर कापडाला गाठ मारायची आणि ही जी तुरटी आहे ही संपूर्ण पौर्णिमा संपेपर्यंत आपल्या देवघरात ठेवून द्यायची। पौर्णिमा समाप्त झाली की त्याच्यानंतर ही तुरटी तिथून काढायची आणि ही तुरटी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावायची, कारण तिथूनच घरात लक्ष्मी येते, तिथूनच घरात अवलक्ष्मी येते। जर मुख्य प्रवेशद्वाराला जर तुम्ही उद्या पौर्णिमेच्या दिवशी ही तुरटी लावली तर तुमच्या घरात कधीच पैसा कमी पडणार नाही, घरात कधीही पैशांची चणचण भासणार नाही, कायम लक्ष्मी आकर्षित राहील, कायम तुमच्या घरामध्ये धन जे आहे ते वाढत राहील। आता 5वी जी गोष्ट आहे ती म्हणजे बघा, उद्याच्या दिवशी कुठेही तुम्हाला गोकर्णाचं झाड म्हणजे गोकर्णाची वेळ दिसली तर त्याचे फूल ब्ल्यू रंगाची म्हणजे जांभळ्या रंगाची जी फुलं असतात त्याचे एक फूल तुम्हाला तोडायचं आहे। समजा गोकर्णाचं तुम्हाला फूल नाही भेटलं, ताई वेल आहे पण आता फुलं नाही, तर तुम्ही त्या गोकर्णाच्या वेलीचं छोटंसं मूळ तोडलं तरीही चालेल। छोटंसं मूळ जे तुम्हाला शक्य असेल, मूल किंवा मग फूल, नाही फूल पण शक्य तर एखादं पान। गोकर्णाच्या झाडाची कुठलीही एक वस्तू तुम्हाला तोडायची आहे, आपल्या घरी आणायची आहे। जी वस्तू तुम्ही तोडून आपल्या घरी आणलेली आहे ती माता लक्ष्मीच्या समोर आपली इच्छा व्यक्त करून ठेवायची आहे। माता लक्ष्मीला ती अर्पण करायची आहे, त्या वस्तूवरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे माता लक्ष्मीला आणि त्या वस्तूला धूपदीप ओवाळायचं आहे आणि थोडा वेळ ती माता लक्ष्मीच्या समोर ठेवल्यानंतर थोड्या वेळाने ती वस्तू म्हणजे फूल असेल, मूळ असेल किंवा पान असेल ते घेऊन कुठल्याही लक्ष्मीच्या मंदिरात जायचं आहे। जर माता लक्ष्मीच्या मंदिरात तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी गोकर्णाचं फूल अर्पण केलं किंवा गोकर्णाचं पान अर्पण केलं किंवा मूळ अर्पण केलं तर तुमचं 7 जन्माचं दारिद्र्य हे दूर होईल। शास्त्र सांगतं की आपलं पिढ्यानपिढ्यांचं दारिद्र्य जे आहे ते दूर होतं। बघा, खूप साध्या सोप्या गोष्टी सांगितल्यात, उद्या एक तरी याच्यातली गोष्ट घरात आवर्जून आणा आणि सांगितल्या पद्धतीने नक्की करा। आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा। श्री स्वामी